मला जे सुख पाहिजे ना, ते समाधानाचं बोट पकडून पाहिजे. मधली सोय वगळल्या गेली तरी चालेल. मध्ये सोय नसली तर चालेल. जेव्हा सोय नसताना समाधानाचं बोट पकडून सुख असतं, तेव्हा 14 वर्ष डोक्याखाली दगड घेतला तरी रामाविषयी शंका सीतेच्या मनात येत नाही. हे लक्षणे सुखाचं, समाधानाचं. आणि हे जे सुख आहे, हे जे झोपडीतलं दगड उशाला घेऊन जे सुख सीतामातेने भोगलंय, हे भौतिक सुख आहे. हे काय आध्यात्मिक सुख नाही. हे सीतामातेचं भौतिक सुख आहे. हे आपल्याही सीतांना समजावं म्हणून रामायणाचा प्रयास आहे. पण तो प्रयास निस्वार्थ असावा. नाहीतर उद्या रामप्रभू वनवासात जाणार आहे. आत्ताच कथा संपली. उद्या रामप्रभू वनवासात जाणारे कार्यकर्त्यांना विनंती, उद्या रामप्रभू वनवासात जाणारे प्रत्येक श्रोत्याने एक एक रुमाल जास्त आणला तरी चालेल. कारण डोळ्यातून तुमच्या अश्रू, नेत्रातून अश्रुपात होणारच आहे. महाराज खूप भावविभोर बोलणार आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती की उद्या